मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रजत वाईफ्स. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सप्रेम नमस्कार. आज आम्ही पिपलकोटीवरून निघतो आहे डायरेक्ट हरिद्वार, जो की 6-7 तासाचा प्रवास आहे. अजून नाश्ता वगैरे केला नाही, सगळ्यांची तयारी वगैरे झाली आहे. इथून निघतील आता सगळेजण. बॅग वगैरे ठेवू आम्ही गाडीमध्ये आणि नाश्ता वगैरेचं बघू. नाश्ता करून डायरेक्ट हरिद्वार. ठीक आहे. काय असेल तर अपडेट वगैरे देतो. आता थोडं ठीक वाटतं आहे, बट तरी बघू. संध्याकाळची गंगा आरती वगैरे घ्यायची आहे, त्याच्यामुळे घाई चालली आहे सर्वांची. सो नाश्ता करायला निघू आपण. ठीक आहे, बाय बाय. आपण आलो आहे भावांनो इथे नाश्ता करायला, परत त्याच हॉटेलमध्ये, हॉटेल विनायक. सो बघू आज काय काय भेटतं आहे. काल पण ब्रेड बटर होतं, आज पण तेच सांगितलं आहे. सो बघू काय भेटतं आहे. ओके, बाय बाय. हां, मी आंघोळ नाही केले. मी, विक्रम, परत कोण, हां दोघं चौघं. तुझ्यासारखं नाही, जे आहे ते आहे आपलं. काय बोलता? बोल बोल, तुला काय बोलायचं बोल. हां, तरी वाटत नाही बघा, वाटतंय काय आहे बघा. आंघोळीला किती वेळ घेतो हे विक्रम? विक्रम, आंघोळीला किती वेळ घेतो? हां, झालं काय? झालं. ठीक आहे, त्याला नाश्ता वगैरे करू आपण आणि भेटू. बाय बाय. हे बघा भावांनो, टोस्ट ब्रेड बटर आलेलं आहे आणि सगळे खात आहे. सो घाई आहे आपल्याला जायची, पण खाऊन भेटू. ठीक आहे, बाय बाय. चला भावांनो, फायनली नाश्ता वगैरे झाला आहे करून. आपली बस इथे उभी आहे. सो आपण निघू हरिद्वारला, जो की 6-7 तासाचा प्रवास आहे. कसा होतो कसा नाही बघूया आपण. मी मध्ये शूट करायचा प्रयत्न करतो, कारण आज जरा चांगलं वाटतं आहे. ओके, बाय बाय. नमस्कार भावांनो, आता रात्रीचे झाले 7:45 वाजले आणि आम्ही इथे हरिद्वारला मार्केटजवळच स्टे घेतला आहे इथे, जो की नाव आहे हिमालय आहे हॉटेल म्हणून. कुठे गेलं ते? हा, हे बघा. कारण उद्या आमची ट्रेन आहे, 3 वाजता आहे आणि सकाळी आम्हाला जायचं आहे गंगा आरती बघायला. सो थोडी शॉपिंग वगैरे करायची आहे. दुपारी मी गेलो होतो, जेवण तिकडे दाखवतो वगैरे, पण माझा अंग खूप गरम झालेला आणि त्याच्यामुळे काय करता आलं नाही. थोडंच जेवलो आणि लगेच गोळ्या खाऊन वगैरे झोपलेलो, त्याच्यामुळे शूट वगैरे काय करता आलं नाही. ओके आहे. घरून वगैरे पण कॉल आलेला की कॉल का नाही करत वगैरे, कॉल का नाही केला त्याने सांगितलं आहे. पण आता जाऊन जरा आराम वगैरे करतो हॉटेलमध्ये आणि बघू. रात्री आलो तर शॉपिंगला येईन, नाहीतर मग डायरेक्ट सकाळी ओपन होत आहे तेव्हा येईन. ठीक आहे, येऊ बघा हॉटेलला. आपले ड्रायव्हर आहे तिथे, जे आपल्यासोबत 1 आठवडा वगैरे होते आणि खूप चांगला स्वभाव आहे त्यांचा. चलो फिर. बघा, हा एंट्रन्स आहे, जो की एकदम क्लास वाटतोय. खालीच, वरती कसं असेल काय माहिती नाही, बट लेट्स सी. काय बोलतो वरती कसं आहे बघू ना. हां, तुला काय बोलायचं आहे? मला काय बोलायला आता जरा बरं वाटतंय. फिरून आलंय जरा. तब्येत कशी आहे? तब्येत दुपारी तब्येत जरा थोडंसं सर्दी आहे, पण ती होऊन जाईल आता. आता होऊन जाईल. आता
पण जाईल आता मार्केटमध्ये वगैरे जरा शॉपिंग आता पण काही बोल इथे थंडी काहीच नाही हा, इथे काहीच थंडी काहीच नाही. थंडी नाही उलट इथं गरम आणि होते हा बरं वाटतंय. आणि इथून वरनं येतोय वरतीला बाबा हालत नको विचारू बघूया आपण आता जमलं तर शॉपिंग करू नाहीतर मग उद्या सकाळी ठीक आहे. वरती रूमवर भेटू. बाय बाय. चलो भावांनो हा फर्स्ट फ्लोअर आहे जो की आमचा आणि विक्रम आहे यांचा फर्स्ट फ्लोअरवर आहे आणि अरविंद वगैरे सेकंड. जो असा रूम आहे आपला. आम्ही 4 जण इथे आहेत. इथे 2 आणि इथे 2 आणि स्पेशली हा रूम कोणी बघितला? विक्रम तू ना? विक्रम पांडा स्पेशली ह्याने बघितलं आहे. सो थँक्यू सो मच दोघांसाठी कारण भरपूर केले या पण आपला स्टॅमिना नव्हता जेवढा होता तेवढा यूज केला. सो थँक्यू सो मच. फ्रेश वगैरे होऊन या. ठीक आहे. खाली जायचं आहे. ठीक आहे. आपण भेटू. पूर्ण स्पेशियस रूम आहे आणि वॉशरूम वगैरे पण कडक आहे. खूप भारी आहे. व्ह्यू वगैरे आय थिंक इथून वरतून असेल पण आपल्याला व्ह्यूचं काही गरज नाही. सो काहीतरी एक काम करतो आपण फ्रेश वगैरे होऊ. फ्रेश वगैरे होऊन आपण भेटू. ठीक आहे. कडक रूम आहे कडक. बाय बाय. नमस्कार भावांनो. गुड मॉर्निंग. वाजले सकाळचे 5:15 आणि आम्ही आलो आहे गंगा आरतीसाठी जे की इथेच आहे. रिक्षा वगैरे करून आलो आहे. हॉटेलमधून शूट करता येत नव्हतं त्याच्यामुळे डायरेक्ट इथे येऊनच शूट केलं आहे. सो आपल्याला आता जायचं आहे. इथे थोडी थंडी आहेच. शेकोटी वगैरे घेत आहेत बघा. सो आज आपली ट्रेन आहे पण दुपारची आहे. तर आज सकाळी शॉपिंग वगैरे करू. हे झाल्यानंतर आता इथून चालत किती जायचं आहे काय वगैरे आपल्याला माहिती नाही. हा इथे गेट आहे. दिसणार नाही तुम्हाला काळोख आहे म्हणून पण फ्रेश वाटतं एकदम. सकाळी आंघोळ करून चाललं आहे. एवढ्या दिवसात खूप धावपळ वगैरे झालेली. आता जाऊन आरती वगैरे झाली ना आरती वगैरे की आराम करू जरा. त्याच्यानंतर मग शॉपिंग वगैरे बघू. आता चला पुढे. जाऊ आपण हळूहळू. थंडी तर आहे पण एवढी नाही जी आपल्याला केदारनाथ बद्रीनाथ
त्या साईडला भेटलेली गुप्तकाशी वगैरे नॉर्मल आहे. सो एवढं काय वाटत नाही. आपली पब्लिक पण पुढे गेली आहे हळूहळू. दोघंजण आहेत पाठी. आज शेवटचा दिवस आहे. जायचं मन नाही करते, पण तरी पण जावं लागेल. आपलं घर तिकडे आहे त्याच्यामुळे बघू. अजून सुट्टी वगैरे असती तर दोन चार स्पॉट झाले असते, पण ह्या थंडीमुळे नकोसे वाटत आहे.
आत्ताच आरती वगैरे झाली आहे आणि खूप गर्दी होती. सगळेजण आंघोळ वगैरे करत होते त्याच्या अगोदर. आणि आरती सुरू झाल्यावरती एवढं चांगलं वाटत होतं ना, असं वाटत होतं आरती संपूच नये, पण लगेच संपली. आय थिंक 6 काही 10 मिनटापर्यंत. आता सध्या चालू आहे जरा फोटो सेशन वगैरे. आता इथून बघू, नाश्ता वगैरे करून जरा आराम करू परत, कारण मार्केट तर 10 वाजता काहीतरी ओपन होणार आहे. सो नाश्ता वगैरे करून झोपू, जरा आराम करू. आणि 1ची काही दीडची आय थिंक हे ट्रेन आहे हरिद्वारवरून, जी पोचणार उद्या रात्री म्हणजे रविवारी रात्री. सो ट्रेनमध्ये आराम आहे. ठीक आहे, भेटू आपण नंतर. बाय बाय. भावांना आत्ताच गंगा आरती वगैरे करून आले आहे. डायरेक्ट हॉटेलमध्ये थोडंफार घेतलं आहे, शॉपिंग केली आहे आणि हॉटेलमध्ये डायरेक्ट आपण जाऊया वरती, फ्रेश वगैरे होऊया परत. आणि परत शॉपिंग वगैरे करायची आहे आपल्याला. शॉपिंग वगैरे करू. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला. स्वेटर वगैरे काहीतरी स्वस्त भेटतात असं ऐकलं आहे, बघूया आता. बाय बाय. नमस्कार भावांनो, आज आहे परतीचा प्रवास, पण त्याच्या अगोदर शॉपिंग करायची आहे. आम्ही मागे गेलो ते गार झालो, झोपलो एकदम. उठायचं मनच नाही करत होतं. वाजले जातं 10:30 आणि आम्हाला 12पर्यंत निघायचं आहे. पटापट शॉपिंग करायची. जे पाहुण्यांनी 1-2 हे घ्यायला सांगितले कपडे वगैरे, सो ते कपडे वगैरे घेऊन किंवा काही अजून आम्हाला भेटत असेल ते घेऊन आम्ही पटापट शॉपिंग करून निघणार आहे. बघूया आपल्याला काय काय भेटतं, दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, आता स्किप नाही करणार, कारण तुम्ही रागवला असाल, तुम्हाला इंटरेस्ट नसेल. आपण पटापट घेऊन निघू. ओके, बाय बाय. बघा भावना, हे मार्केट आहे जे की ते सर्व काही भेटतं. जॅकेट्स वगैरे, शॉल विल. आपले मित्र गेलेत पुढे जरा, सो जायचं आहे पुढे. अजून काय भेटतं तर बघतो. घरून मला शिवाय पडणार आहेत जर मी खूप काय काय घेतलं तर, कारण भरपूर काय काय घेतलं आहे मी. आणि आता परत त्यांना कळालं तर संपलो. आम्ही जिथे हॉटेल बघितलं ना, त्याच्या समोरच्या गल्लीतच आहे हे मार्केट. सो बघू आपले मित्र कुठे गेलेत ते बघूया. त्यांना कॉल वगैरे लावून त्यांच्यासोबत जॉईन होऊया. ॲक्च्युली ते हे प्रसाद वगैरे घ्यायला गेलेले. सो बघूया आपण कॉल लावून. ओके, बाय बाय.